नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। दोस्त हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्रतिम असा मराठी निबंध आणि निबंधाचा विषय आहे शेतकरी। चला तर पाहू अप्रतिम मराठी निबंध शेतकरी। दोस्त हो, मित्र हो, मी एक शेतकरी आहे। माझे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे, पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून घेण्याचा खूप प्रयत्न करतो। इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते। माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून माझ्यासाठी सर्व काय आहे। त्याच्याशिवाय मी क्षणही जीवन जगू शकत नाही। दिवस रात्र शेतात राबून धान्य उगवणे माझे काम आहे। शेतकरी बनणे सोपे काम नाही। एका शेतकऱ्याचे जीवन खूप साऱ्या कष्टांनी भरलेले असते। मला सतत 12 महिने एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व प्रामाणिकपणे कार्य करावे लागते। माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील खूप मदत करतात। मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेताची कामे करतो। थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून झोपून राहतात। मला मात्र थंडीच्या दिवसात शेतात जाऊन पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते। जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला खूप ताप येतो, माझी तब्येत बिघडते। आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती, कारण तेव्हा मला महागाई पण कमी होती। मला 2 वेळचे अन्न मिळून जात होते। पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूप खालावली आहे। आज शेतात लावण्यासाठी बियांचे भाव वाढले आहेत। कीटकनाशके इतर साहित्यांचे भाव देखील वाढले आहेत। पिकांना वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून मी पावसाची वाट पाहत बसतो। माझं नशीब खूप खराब आहे। कधी कधी जोरदार पाऊस येतो तर कधी कधी पाऊस येतच नाही। यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते। सर्व पीक वाया गेल्याने मी कर्जबाजारी होतो। माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण होते। माझे जीवन भिकाऱ्यापेक्षा पण वाईट होते। कोणीतरी मदत करेल या आशेवर मी बसून राहतो। परत एकदा मी मेहनतीला लागतो, मग तो दिवस उजाळतो। कष्टाचे फळ मला मिळते। माझे शेत पुन्हा एकदा पिकाने भरून जाते। या पिकाला पाहून माझ्या मनातील आनंद गगनात मावेनासा होतो। जगभरातील लोक मला अन्नदाता म्हणतात, पण ही गोष्ट खूप दुःखद आहे की माझ्यावर जेव्हा संकट येते तेव्हा कोणीही मदतीला पुढे येत नाही। माझ्यासाठी कित्येक शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करतात। संकटात मी मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही। शेताची मी ईश्वर म्हणून पूजा करतो। माझी फक्त एकच इच्छा आहे की माझ्या कठीण काळात सरकार तसेच तुमच्यासारखे इतर लोकांनी माझ्या बाजूला उभे राहावे। जास्त नाही तर फक्त 2 वेळचे अन्न माझ्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावे। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।